गाइस स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि मी मुद्दामून ह्या व्हिडिओची स्टार्ट घेतली नव्हती। मी विचार केलेला की बाप्पा बसतील तेव्हा या व्हिडिओला आपण स्टार्ट घेऊया। आणि स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा की आपलं अर्धं डेकोरेशन होतं ते कसं केलं आहे आणि पुढे मग बाप्पा आणले, त्यांची स्थापना, हे सगळं केलेलं आहे। छोटा व्हिडिओ असणार, बघा। आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला मग व्हिडिओची सुरुवात करूया। तर आपण मागवलेला होता ॲक्च्युली एक फ्रीज घेतलेला नवीन यावर्षी। तर मग त्याच्यासोबत आपल्याला काही थर्मोकॉल भेटलेले, तर त्या थर्मोकॉलचं यूज आपण डेकोरेशनसाठी करतो आहे। आणि सध्या आम्ही असं एक रॉ म्हणून एक असं उभं केलेलं आहे आणि अजून चालू आहे, त्याच्यावरती काम चालू आहे। तर हे बघा, हे असं दिसतंय सध्या तरी, असं दिसतंय। अजून बाप्पा यायची तयारी अजून 2 दिवस आहे, 2 दिवसात पूर्ण तयार उभं करायचं आपल्याला सगळं एकदम प्रॉपर। तर आज आपल्याला तेच कामं आहेत, ते काम करून घेऊया। आणि आज व्हिडिओ पण टाकलेला आहे, तर तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही सांगितलेलं नाही आहे अजून, ते तर प्लीज तुम्ही सांगा। झाली आदित्यची आता परत चालू। भाई आपला एक प्रॉब्लेम झालाय, हे चांगलं दिसत नाही म्हणून आपण हे परत आता काढणार आहे। डबल कुटाणा झालेला आहे, तर आता परत आता लफडा झाला। मी कालच बोलले होते पडदे लावून डेकोरेशन तुझा हात येतोय, तुला नीट येत नाही का काढता कॅमेरा? मी कालच बोलले होते की फक्त पडदे लावून डेकोरेशन नाही होत। आज परत ठाण्यात जायला लागलं, माझं ऐकत जावं। कपाळाला काय लावलंय? माझं डोकं दुखतंय प्रो गोविंदा पथक। यू हॅव एनी प्रॉब्लेम? गो गोविंदा। अरे पण माझी स्टूल कुठे जायचं मला तर दिसत नाही। काय लॉजिक आहे का याच्यामागे? हे बॅकग्राऊंड ठेवलंय यांनी, वरतून ह्या माळा लावलाय, त्या माळा सगळ्या त्यात काही त्याचं काही दिसतच नाही, सगळ्या माळा असं झाकल्या जात आहेत, म्हणजे ते ब्राईटच नाही दिसत आहे माळा। हे एवढं पाठीमागचं ब्राईट, पुढे पण ब्राईट, मला काम करू दे। काही लॉजिकच नाही आहे, काही लॉजिक। आणि बोलतात हा मी डेकोरेशन करणार आहे, आम्ही डेकोरेशन करतोय, आम्ही डेकोरेशन करतोय। लॉजिक नाही, ते लॉजिक असते। लॉजिक नाही बोलले मी, लॉजिकच बोलले। आदित्य जास्त काय आहे याचं हे नका दाखवू मला। का कोणती स्कूल होती तुमची ती? आता वाईट पडदा लावायचा आहे आपल्याला, वाईट पडदा आलाय। ओ बा हळू, गणपती बाप्पाच नाही गेलो बरं का परत डेकोरेशन ठिकाणावरच राहील। मला असं वाटतंय माझं वजन वाढलंय खूप जास्त। वाटतं काय? वाढलंय, त्यात वाटायचं काय? 12 seconds later. तू ये खा। हा वजन वाढलेलं आहे, खाऊ घाला त्यांना अजून हे बघा, हे वजन वाढायचे असे प्रकार, पॅटीस। हा काही भूक लागते, माणसं आहेत। मग आम्ही काय जनावर? अरे एवढं पूर्ण पडदा काढत बसण्यापेक्षा आपण आता पुढे भेटूया, आता जरा पॅटीस खाऊन घेऊया। आताच बोललेले ना, अरे एवढं मोठं करण्यापेक्षा निरीक्षण करते कुठं चुकतंय। आदित्यकडे आहे बाबा डोकं आहे, हे बघा खिशात डब्बा घालू घेत कोण खाली सारखं ते डब्बे खिशात पिन जर खाली पडले तर माझं काही खरं नाही। सगळे पिना खाली होतील, मला सगळे शिव्या ऐकाव्या लागतील आईच्या। तर आपलं झालेलं आहे डेकोरेशनचं। भाई मम्मीने खूप जास्त काम केलं आहे आणि मी पण केलं आहे, सगळ्यांनी काम केलं आहे, प्राजक्ताने पण केलं, सगळ्यांनी केलं आम्ही पण। हे बघा तुम्हाला मी डेकोरेशन दाखवतो। 1 मिनटं लाईट बंद करू देत, म्हणजे एकदम भारी दिसेल। लाईट बंद केल्यावर एकदम छान दिसेल। 1 मिनटं लाईट बंद करू। तर ही आहे आपलं या वर्षीचं डेकोरेशन। सिम्पल आणि साधं आहे। पुढच्या वर्षी आपण जरा मोठं करू, पुढच्या वर्षी सगळं जरा मोठंच करायचं आहे। यावर्षी थोडं सिम्पल आणि साधं ठेवलेलं आहे। ते बघा भाई, सगळी तयारी झालेली आहे। गणपती बाप्पा घेवायला चाललो आहे। गुड्डू आणि टीनू भेटणार आहे नाक्यावरती आणि मग तन्मय येणार आहे गाडी घेऊन, मग गाडीने येणार। मग पण डायरेक्ट आता तिकडेच भेटतोय, तर आता निघतो आम्ही। आपण आलोय गणपती घ्यायला आणि भैया आता गणपती हे तुम्ही बघू शकता गणपतीचं दुकान आहे।
बाप्पाची मूर्ती घ्यायला आलोय मी आणि गुड्डू आणि ओमकार आहे आणि तन्मय पण येणार आहे आणि आमची बाप्पाची मूर्ती भेटते की नाही माहीत नाही अजून, ते शोधायला गेलेले आता. मूर्ती आलेली आहे. अच्छा हा नाही गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बसला मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला गणपती बाप्पा आले. बाप्पा उद्या सकाळी इथे विराजमान होतील. उद्या सकाळी या तर गणपती बाप्पा आलेले आपल्या घरी. तन्मय दरवर्षीप्रमाणे गाडी घेऊन आलेला आणि आम्ही गाडीने आलोय. तन्मय नेहमी गाडी घेऊन येतो आणि गुड्डू टिनू आम्ही येतो, दरवेळेस येतो. आम्ही गणपती बाप्पा आणलेला आहे आणि बाहेरचा आवाज खूप येतोय. गणपती बाप्पाचं झालंय आगमन, बाकीचं आपण उद्या बघूया. चलो गणपती बाप्पा. The next morning. आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ नाही, दुसऱ्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पाची आपण स्थापना करणार आहोत. आणि आपण ऑलमोस्ट सगळं सामान वगैरे रेडी केलेलं आहे देवाची. म्हणजे आता इथे आपली म्हणजे गणपती बाप्पा आहेत आपले. परत मग समई वगैरे सगळे धुतलेले आहेत आणि हे सगळं एकदम क्लीन केलेलं आहे. आता आपण स्थापना करणार आहोत गणपती बाप्पाची. बाई सध्या आपले पानं फळं सगळे आलेले आहेत. हे सगळी तयारी झालेली आहे. आता आपण तांब्या आणि समई वगैरेचं लावायची आहे. समई लावायची आहे, तांब्या आहे, पानं आणलेली आहेत, आंब्याची डाळी आणलेली आहे. आणि आता अजून हे सगळं झाल्यानंतर मग आपण चेंज करू आणि बसूया प्राणप्रतिष्ठेसाठी. गणपती बाप्पा मोरया. खूप भारी वाटतंय बाई, एक वेगळाच आनंद आहे. काय सांगू आता, मला एवढा आनंद होतो ना, एक ते मी व्यक्त नाही करू शकत. खूप खूप छान वाटतंय. तर मी मी व्हिडिओचा एंड इकडे करतोय. माझे सगळे फ्रेंड्स आलेले, वरुण आणि शिवानीला मी मिस करतोय आणि प्राजक्ता पण नाही येऊ शकली. तर व्लॉगचा एंड इथेच करतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चलो बाय बाय.